अक्षरशः आपले सण यायला सुरुवात झालेले आहेत. आपले प्रत्येक महिन्यामध्ये कोणता ना कोणता आपला सण आता असणारच आहे. आता नागपंचमी झाली, त्यानंतर हळूहळू आपला गणेश जयंती येणार, नारळी पौर्णिमा आहे, सोबतच रक्षाबंधन येणार आहे. सो अशा टायमिंगला आपण कशा प्रकारे रेडी व्हायचंय आणि तेही चक्क 10 मिनिटांमध्ये. कारण कसं असतं माहितीये, काही लोकांना मेकअप कमीत कमी करायला आवडतो. म्हणजे मेकअप करायला आवडतं पण फक्त प्रेझेंटेबल दिसायचं आहे. सोबतच त्यांना असं छान नटायचं असतं आणि कमीत कमी वेळामध्ये करायचा असतो. आता बहुतेक असं आता आहे आपल्याकडे, आपण साडीवर मेकअप करायला बघतो. ड्रेस वगैरे आता ना थोडं कमी झालंय घालणं. क्वचित मुली अशा आहेत त्या साडी न नेसता ड्रेस घालतात. सो त्या टायमिंगला देखील हा मेकअप लुक तुम्ही ड्रेसवर देखील करू शकता आणि जो आता मी मेकअप लुक दाखवणार आहे तुम्ही साडीवर देखील करू शकता. असं काहीच नाहीये. तुम्ही कशावरही हा मेकअप लुक करू शकता. तुम्ही वेस्टर्न घातलं असेल तरी हा मेकअप लुक छान दिसणार आहे. पण मी इथे साडी दाखवतेय कारण बहुतेक मुली आणि बायका ज्या असतात त्या सगळ्या साडी घालतात आणि छान दिसण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न नाही, खूप छान दिसतात देखील. प्रत्येक जण छान दिसतो. सो आपण ह्या टायमिंगला कसं नटायचं आहे, कसं छान दिसायचं आहे, ह्याचाच व्हिडिओ आज मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे. तो सगळ्यात आधी जर नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केले असेल तर थँक्यू सो मच. आता आपण बोलतोय आपल्या व्हिडिओकडे, पण त्याआधी नमस्कार, मी प्रणिता आणि तुमच्यासाठी मी असेच स्किन केअर, मेकअप, हेअरस्टाईल, लाईफस्टाईल, वेगवेगळ्या प्रकारचे हॅक्स, खूप काय काय घेऊन येत असते. नाही केलं असेल फॉलो आणि सबस्क्राईब तर नक्की करा. चला आता व्हिडिओ आपण सुरू करूया. जरी आपला मेकअप ना 10 मिनिटांमध्ये होणारा असला तरी आपलं जे स्किन केअर आहे त्याला आपल्याला 5 मिनिटे लागतातच. आता हे कसं? कारण आपलं स्किन केअर आपण टाळू शकतच नाही, त्याला पर्यायच नाहीये आपल्याकडे. त्यामुळे आपल्या जवळ 10 ते 20 मिनिटं असलीच पाहिजे. जरी मी दाखवलेला मेकअप 10 मिनिटांमध्ये मी दाखवलाय तरी तो तुमचा 5 मिनिटांमध्ये देखील होऊ शकतो. कारण कसं आहे, मी तुम्हाला सांगते आणि मेकअप करते, त्यामुळे मला थोडंसं जास्त मिनिटं लागू शकतात. पण तोच जर मेकअप मी नॉर्मल स्वतः करायला गेले तर मला साधारणतः 5च मिनिटं लागतात, बाकी त्याच्यावरती लागत नाहीत. सो सगळ्यात पहिलं म्हणजे स्किन केअर करून घ्यायचं. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती असेल माझा स्किन केअर रुटीनचा एक व्हिडिओ आहे. मी मॉर्निंगला काय करते, नाईटला काय करते, त्याचा प्रॉपरचा व्हिडिओ बनवलाय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतेय, तो जायचा आणि बघायचा. सो अशा प्रकारे मी स्किन केअर करते. स्किन केअर प्रोडक्ट आहे, सो मी फास्ट करून घेते आणि नंतर आपण मेकअपला सुरुवात करूया. आता माझं ना स्किन केअर करून झालंय. आता वळतोय आपण आपल्या मेकअपकडे. मेकअप साठी ना एकदम 10 मिनिटात होणारा मेकअप लुक तुम्हाला सांगणार आहे, एकदम झटपट. सगळ्यात पहिलं काय करायचंय, प्रायमर लावायचंय. तर प्रायमर आपल्याला कधी स्किप करायचं नाही, चुकूनही नाही. तुम्ही झटपट मेकअप करा किंवा किती लॉंग मेकअप करा, काही करा, पण प्रायमर नाही चुकवायचं. प्रायमरमुळे काय होतं तुम्हाला मी आधीच सांगितलंय. प्रायमरमुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी तुम्हाला मदत होते. म्हणजे पोर्स ब्लो होतात, सोबत मेकअप जो आहे तो स्किनच्या आतमध्ये जात नाही. घाम जरी आला चेहऱ्याला तरी प्रायमर जे आहे तो आपला मेकअप जास्त काळ टिकण्यामध्ये आपल्याला हेल्प करतो. आता आपला मेकअप कुठे कुठे निघतो बरं? तर माझा मेकअप निघतो इथे कपाळाच्या ह्या 2 साईडला आणि सोबत इथे नाकावरती थोडंसं निघतो. नाकावरती निघतच नाही बसं बघायला गेलं तर, निघतो फक्त इथे. ह्या बघा, इथे निघतो माझा मेकअप. सो मी जास्त जे प्रायमर आहे ते मी इथे लावून घेतलेलं आहे. बाकी सगळं जे उरलंय ते मी थोडंसं जे काही माझ्या हाताला राहिलं होतं ते मी बाकी चेहऱ्याला लावून घेतलं. एवढंच करायचंय आपल्याला, बस. सो प्रायमर लावून झालेला आहे. आता वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप काय आहे बरं? तर नेक्स्ट स्टेप एकदम सोपी आहे. मुळात म्हणजे मी तुम्हाला बेबी क्रीम सांगणार नाहीये, मी तुम्हाला फाउंडेशन सांगणार नाही, कन्सिलर सांगणार नाही. ह्याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ आहेत. नॉर्मल फाउंडेशनने मेकअप कशा प्रकारे करावा हे 2 व्हिडिओ मी केलेले आहे. सोबत बेबी क्रीम एखाद्या आपल्या स्टिकने कसा करावा किंवा एखाद्या नॉर्मल फक्त कन्सिलरने कसा करावा ह्याचे प्रॉपर 3 व्हिडिओ, गणेश मेकअप लुक असा माझा एक 3 व्हिडिओ आलेले आहेत, म्हणजे येणार आहेत इन फ्युचर. सो मी ते ऑलरेडी शूट वगैरे करून झालंय माझं सगळं आणि अपलोडेड आहे. ते लवकरच तुम्हाला येतील. 20 तारीखपासून ते सुरुवात होतील यायला. तुम्हाला फक्त मी ते सांगते की झटपट कसं करावा. आता बेबी क्रीम लावलीत ना तुम्ही, तर बेबी क्रीमचं जे कव्हरेज आहे ते कमी असतं थोडंसं. खूप कमी असतं, लाईट कव्हरेज असते. पण बेबी क्रीमच्या वरती देखील एक क्रीम येते, त्याचं नाव आहे सीसी क्रीम. आता फरक काय असतो ह्या सीसी क्रीम आणि बेबी क्रीम मध्ये तुम्हाला सांगते. पहिलं, बेबी क्रीमचं जे कव्हरेज आहे ते लाईट असतं. आता तुम्हाला सांगते चढता क्रम. पहिली बेबी क्रीम येते, त्यापेक्षा थोडं
जास्त कव्हरेज वाली सीसी क्रीम असते, सीसी क्रीम पेक्षा जास्त कव्हरेज वाली डीडी क्रीम असते, डीडी क्रीम पेक्षा जास्त कव्हरेज वालं आपलं फाउंडेशन असतं आणि फाउंडेशन पेक्षा जास्त कव्हरेज वाला आपलं कन्सिलर असतं. ओके. किंवा एखादं टिंटेड आपलं एखादं किंवा सिरम फाउंडेशन असतं ते आपल्या फाउंडेशनच्या देखील आधी येतं. ओके. सो अशा प्रकारे हा चढता क्रम असतो. सो पहिलं काय येतं बीबी क्रीम, आणि आता बीबी क्रीम लावली तर एकदमच कॉलेजला जातोय किंवा आपण ऑफिसला जातोय असा लुक येतो आणि थोडासा आपल्याला थोडा हेवी हवाय, फंक्शन साठी वाटला पाहिजे, रोजच्या जीवनातला वाटला नाही पाहिजे, रोज फंक्शन साठी नव्हतं असं वाटलं पाहिजे, म्हणून आपण वापरणार आहोत सीसी क्रीम. आणि ही जी सीसी क्रीम आहे ती रोज वापरायची नाही, तिला जास्त कव्हरेज असतं, ती तुमच्या चेहऱ्यावरती डॅमेज करू शकते. सीसी बीबी क्रीम जेवढी डॅमेज कमी करते तेवढं सीसी क्रीम जास्त डॅमेज करते, कारण ती खूप जास्त कव्हरेज देखील देते. सो ही आहे इल18ची सीसी क्रीम. त्याच्यामध्ये 2 ते 3 शेड येतात. तुमचा जो शेड असेल तो तुम्ही घ्यायचा. तुम्हाला वाटतंय हाताने ब्लेंड करावंसं, तुम्ही हाताने ब्लेंड करू शकता. ब्रशने ब्लेंड करायचंय तर ब्रशने करू शकता. आता प्रत्येकाच्या चॉईस नुसार असतं. काही जणांना हाताने ब्लेंड करायला छान वाटतं, काही जणांना ब्रशने ब्लेंड करायला छान वाटते. आता ना इथे तुम्ही बघू शकता माझी सीसी क्रीम थोडी जास्त झालेली आहे, मी ती थोडी उचलून ते गळ्याला लावते. मला सगळ्यात बेस्ट वाटतं ब्रशने ब्लेंड करणं, म्हणून मी ब्रशने करणार आहे. मी इथे फाउंडेशनचा ब्रश घेतला त्याने ब्लेंड करते. सो अशा प्रकारे सीसी क्रीम ब्लेंड झाली आहे. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे, म्हणजे आपल्या कॉम्पॅक्टकडे. सो कॉम्पॅक्टसाठी इथे मी यूज करते हा मिला ब्युटीचा कॉम्पॅक्ट. तुमच्याजवळ जो कॉम्पॅक्ट असेल तुम्ही घ्या आणि त्याने करा. सो आपल्याजवळ बहुतेक सगळ्या मुलींकडे इल18चा असेल तर तो घ्यायचा आणि ते करायचा. सो अशा प्रकारे आहे, मी तिथे कॉम्पॅक्ट लावून घेते सगळ्यात पहिला. सो अशा प्रकारे आपलं कॉम्पॅक्ट लावून झालंय. मला माहितीये थोडंसं वाईट वाटतंय, पण ते जेव्हा मेकअप संपेपर्यंत ते पूर्ण कव्हर होऊन जातं. सो त्याचं मला माहिती आहे की थोडंसं ते वाईट वाटत जातं. सो अशा प्रकारे लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या आय मेकअपकडे. आयब्रोज आपले सेटच नाही केले तर काही उपयोग आहे का? नाही ना. कारण कसं माहितीये का, आपण ना अशा खूप मुली आहेत ज्या आयब्रोज सेटच करत नाहीत किंवा असेच सोडून देतात. मेकअप तर आपण पूर्ण करतोय पण आपला आयब्रोज आपण सेट करत नाही आहोत, त्याचा काहीच उपयोग नाही त्या मेकअपचा. तर आता मी इथे बेस ऑलरेडी करून झालेला आहे, फक्त आपल्याला आय मेकअप करायचा आहे. तर आय मेकअप साठी सगळ्यात पहिलं काय करणार आहे तर आयब्रोज आपले सेट. आयब्रोज सेट कसे करायचे असतात तर आयब्रोज सेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचे आयब्रोज क्लीन करायला हवेत. कसेही जंगल सारखे वाढलेले आयब्रोज तुमचे असतील ते खूप खराब दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे, सगळ्यात पहिलं म्हणजे पार्लरमध्ये जा, आपले आयब्रोज छान सेट करून घ्या.
तुम्हाला तिथे गेल्यावरती ते लोक प्रॉपर सांगतात की तुम्ही कशा प्रकारे केलं तर छान दिसतील, किंवा ते लोक तसंच तुम्हाला करून देतात की तुम्ही छान दिसला पाहिजे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचे आयब्रोज सेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचे आयब्रोज बनवायला शिका. आता कसं, आता हे जे 4 केस असतात ते पूर्ण ते लोक काढून टाकले नाहीत, तुम्ही त्यांना सांगा की तिथले काढून टाका. आता काही लोक मधले केस काढायचे नाहीत, काही लोकांना वाटत तसं ठेवावे, तो तुमचं चॉईस आहे. मला आवडत नाहीत, माझ्या स्वतः पण माझे मधले केस आहेत, पण मी ठेवत नाही, मी काढून टाकते. कारण ते छान दिसायला छान दिसतात. मला असं वाटतं की थोडासा नीट क्लीन लुक येतो जेव्हा आपण मधले केस काढतो ना त्या टायमिंगला. सो मी ते प्रिफर करते, मी ते काढून टाकण्यासाठी. सो मी ते काढून टाकलेले आहेत. छान क्लीन आयब्रोज माझे तुम्ही बघू शकता. हे फील केलेले माझे अजिबात आयब्रोज नाहीत, माझे आयब्रोज असेच आहेत. सो माझे आयब्रोज खूप मोठे वाढतात आणि एवढ्या लेंथ पर्यंत आणेपर्यंत अक्षरशः मला खूप जास्त पेन होत असतं. पण मी आणते, मला एवढीच लेंथ आवडते. कधी कधी जाड थोडंसं ठेवते, पण ते चालून जातं. पण मला हेच आवडतं, थोडेसे वरती लिफ्ट झालेले अशा प्रकारे आणि थोडेसे नॉर्मल. मी लिफ्ट केलेलेच आयब्रोज असेच मी आयब्रोज मध्ये करून घेते, कारण मला तसेच आवडतात. सो अशा प्रकारे आपले आयब्रोज सेट झाले की त्यानंतर फील कसं करायचं असतं मेकअपच्या टाइमला ते सांगते. एकतर आयब्रोज 3 प्रकारे फील करायचं, एकतर पावडरने, जेलने आणि आपल्या पेन्सिलने. तुम्ही बिगिनर्स आहात, त्याच्यामुळे तुम्हाला मी शिकवणार आहे पेन्सिलने कसं करायचं, कारण आपण पावडरने करायला डायरेक्ट गेलो तर ते चुकू शकतात. दुसरी गोष्ट, जेलने करायला जात असाल तर अक्षरशः तुम्ही तात्या विंचू वाटणार थोड्या वेळाने, कारण ते आयब्रोज एवढे मोठे वाटतात तुम्हाला. सो तसं काही करायचं नाहीये. नॉर्मल एक आयब्रो पेन्सिल घ्यायची, जी काही तुमच्याजवळ असेल ते. तर मी इथे घेतली स्विस ब्युटीची, स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल घ्यायची तुम्हाला ती. आणि सगळ्यात पहिलं काय करायचं, तर हे जे वरती ना असं ब्रश असतं, नसेल ब्रश तुमच्याजवळ एखादा ब्रश स्पुली असेल ती घ्यायची. त्यानंतर त्यांना आयब्रोजना पहिलं विंचरून घ्यायचं वरच्या दिशेने. अजिबात असं विंचरायचं नाही, वरच्या दिशेने विंचरायचं. सेट झाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगते, आधी मी हा पण सेट करून. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला या आयब्रोजच्या खाली, बरोबर खाली एक लाईन मारून घ्यायची. आता ही जी लाईन असते ती हार्श लाईन न मारता एकदम लाईट लाईन मारायची. सो अशा प्रकारे लाईन मारून झाली की त्यानंतर मागून तुम्हाला मिडल पर्यंत फील करत यायचं आहे, पण कसं, थोडंसं डार्क. आता मिडल पर्यंत तुम्ही फील करत आलात. आता तुम्हाला इथून मिडल पर्यंत थोडंसं लाईट फील करायचंय, एकदम एकदम डार्क करायचं नाही, थोडं थोडं लावायचंय. तुम्ही बघू शकता आयब्रोज कसे दिसतात. हा जो आयब्रो आहे तो सेट केलेला आहे आणि हा आयब्रो जो आहे तो सेट केलेला नाहीये. आता तुम्ही ह्या दोघांमधलं अंतर बघू शकता की कसं वाटतंय. सो आयब्रोज फील केल्यावरती किती नीट आणि क्लीन लुक येतोय, आणि आयब्रोज न फील केल्यावरती अजिबात थोडासा गबाळा लुक येतोय. सो अशा प्रकारे आपला आयब्रोज फील करून घ्यायचे. आपले ना इथे आयब्रोज ऑलरेडी फिल झालेले आहेत. आता वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. आयब्रोज फिल करून झाल्यावरती मी तुम्हाला एक स्टेप दाखवते, ती म्हणजे आपण इथे तुम्हाला जी लिपस्टिक आवडते ती तुम्ही लिपस्टिक घ्या. भलेही रेड असेल, न्यूड असेल, किंवा तुमची पर्पल लिपस्टिक असेल, कुठल्याही प्रकारची. आता मी इथे घेतली पिलग्रिमची थोडीशी न्यूडिश लिपस्टिक आहे ही. सो पहिल्यांदा लिपस्टिक नाही लावायची, ही लिपस्टिक घ्यायची. तुम्हाला ऍज ए ती हातावर घ्यायची. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ओके,
आणि ती तुम्हाला ऍज ए ब्लश म्हणून लावायची आहे. थोडस लावायचं टिपका, ना तो जास्त होऊ शकतो. झालं. आणि याला ब्लेंड करायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या ब्लेंड झाली आहे. अशीच नॉर्मल थोडीशी अशी एकदम, का कसं माहितीये, जास्त दिसता नाही आणि नॅचरल मेकअप वाटला पाहिजे ना, म्हणून. सो अशा प्रकारे नॅचरल ब्लेंड झाली आपल्या गालावरती. आता हीच लिपस्टिक थोडीशी सेम घ्यायची, डोळ्यांवर लावायची. एकदम नॅचरलपणे तुम्हाला ब्लेंड करायची आहे. तुमची कुठल्याही प्रकारची लिपस्टिक जर जाईल, फक्त थोडीशीच घ्यायची, अजिबात हार्श घ्यायची नाहीये. बघू शकता छान ब्लेंड झालीये. सेम दुसऱ्या डोळ्याला करा. सो अशा प्रकारे दोन्ही डोळ्यांना लावलेली आहे. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप आपली ही आहे की आपण आपल्या डोळ्यांना छान असं आयलाइनर लावून घेतोय. सो आयलाइनर साठी इथे मी अजिबात आयलाइनर युज करणार नाहीये. फक्त आणि फक्त मी इथे काजळ युज करणार आहे. नॉर्मली जे काजळ असतं तेच लावायचंय, अजिबात आयलाइनर लावायचं नाही. एवढं काही जायचं नाही. थोडंसं ड्रॅमॅटिक, थोडंसं लुक वाटतं, त्याच्यामुळे फक्त आणि फक्त काजळ लावायचं. आणि काजळसाठी इथे मी युज करतेय हे इल्ले 18चं काजळ, जे की अक्षरशः तुम्हाला 50 रुपयाला मिळतं. आणि तुमच्याजवळ देखील गार्नियरचं वगैरे काजळ मिळतं 50 रुपयाला, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते देखील तुम्ही लावू शकता. त्यामुळे हे सगळे जे प्रोडक्ट मी दाखवले आहेत ते सगळे तुम्हाला इझिली नॉवेल्टीमध्ये भेटतात. आता हे काजळ लावायचं कसं, थोडंसं जास्त लावायचंय. अशा प्रकारे. सो इथे लावून झाल्यावरती वरती पण लावायचं. तुम्ही बघू शकता हा डोळा किती सुंदर दिसतोय, आणि हा बघा. सो दोन्ही डोळ्यांना लावून घेतोय. अशा प्रकारे आपल्याला लावून झालेलं आहे. आता वळतोय आपण आपल्या मस्काराकडे. आणि मस्कारासाठी इथे मी युज करते ब्लू हेव्हनचा मस्कारा. तुमच्याजवळ जो मस्कारा असेल तो तुम्ही युज करू शकता.
त्यानंतर आपण जी आपली लिपस्टिक घेतली होती ती लावून घ्यायची आणि लास्टला आपला सेटिंग स्प्रे लावायचा. सो अशा प्रकारे आपली लिपस्टिक लावून झालीये. आता आपण वळतोय आपल्या लास्ट स्टेप कडे, ती म्हणजे आपला सेटिंग स्प्रे. सो सेटिंग स्प्रे साठी इथे मी यूज करते ब्लू हेव्हनचा सेटिंग स्प्रे. नॉर्मली मारायचा आणि सोडून द्यायचं. सो अशा प्रकारे सेटिंग स्प्रे मारून झालेला आहे. आता आपला मेकअप जो आहे ना तो सेट होणार, तोपर्यंत आपण छान ज्वेलरी वगैरे वेअर करूया आणि तुम्हाला मी भेटते. मग मंडळी, कसा आहे लुक? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटतोय. कारण खूप कमी वेळामध्ये आणि कमी किमतीच्या प्रोडक्ट मध्ये मी हा एवढा सुंदर असा मेकअप मी टर्न आउट केलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी बोलून सगळं करून देखील मला फक्त अर्धा तास झाला इथे सुरू करून. आणि मी जर बोलले नसते, काही केलं नसतं, तर हा मेकअप लुक कदाचित 10 मिनिटांमध्ये झाला, कदाचित नाही झालाच असता. स्किन केअर वगैरे सगळं करायला गेलं तर असं म्हणायला 20 मिनिट लागतात जास्तीत जास्त. पण बाकी हा मेकअप लुक एकदम गोड दिसतोय. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. आणि ही ज्वेलरी वगैरे सगळी जी काही आहे सगळं मी मिशोवरून घेतलेलं आहे. सो तुम्हाला जर हवं असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला काय करायचंय किंवा काय अशी लिंक हवी आहे, सगळं सांगा. ही साडी देखील मिशोवरची आहे, हा ब्लाऊज देखील मिशोवरचा आहे. कारण क्विक आयत्या वेळामध्ये जर साडी निवडायची असेल, आयत्या वेळामध्ये ब्लाऊज हवा असेल, तर हा सगळा लुक ऍक्च्युअली आयत्या वेळामध्ये कसं तयार व्हायचं ह्यासाठीच आहे. सो चला भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.